प्रणाम आत्मवंदन. आज आपण पाहणार आहोत कर्म. कर्म म्हणजे आपण केलेली प्रत्येक कृती, विचार, वाणी आणि शरीराने केलेली कार्य म्हणजेच कर्म. भारतीय अध्यात्मात कर्माचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पहा, संचित कर्म. अनेक जन्मांमध्ये साठवलेले सर्व कर्माचे संच. पहा, मागील जन्मातील पुण्याईमुळे तुम्हाला चांगले कुटुंब किंवा आरोग्य, संपत्ती प्राप्त होतील. दुसरे आहे प्रारब्ध कर्म. संचित कर्मातून निवडलेला भाग जो या जन्मात भोगायचा आहे. तुमचा जन्म कोणत्या घरात होतो, शरीराची रचना, नैसर्गिक गुणदोष या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणात नसतात तर त्या असतात आपल्या प्रारब्ध कर्म. क्रियमाण कर्म. आपण सध्या या क्षणी करत असलेले कर्म, एखाद्याला मदत करणे पुण्य, एखाद्याला दुखवणे पाप, जप, ध्यान साधना करणे आगामी कर्म. म्हणजेच आत्ताच्या कर्मामुळे भविष्यात तयार होणारे परिणाम. तुम्ही चांगले कार्य केले, भविष्यात चांगले फळ मिळेल. वाईट कार्य केले तर अडचणी नक्कीच येतील. निष्काम कर्म. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म. गरजू व्यक्तीला मदत करणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा, दान, धर्म करणे, अध्यात्म साधना करणे हे सर्वात श्रेष्ठ कर्म मानले आहे सकाम कर्म. काहीतरी फळ मिळेल या अपेक्षेने केलेले कर्म. पैसा मिळवण्यासाठी काम करणे, प्रसिद्धीसाठी सेवा करणे, विकाम करणे. शास्त्र विरुद्ध किंवा चुकीचे कर्म. चोरी, फसवणूक, खोटे बोलणे, कोणाला त्रास देणे, अकार्य कर्म. म्हणजे कर्म करूनही बंधन न लागणे. संत किंवा योगी जे कर्म करतात पण त्यांना अहंकार नसतो, ते कर्म करूनही मुक्त असतात. थोडक्यात काय तर संचित, प्रारब्ध, क्रियामाण, आगामी इत्यादी कर्म आहे. आध्यात्मिक दृष्टीतून पाहिले तर कर्म हे निष्काम सेवा, ध्यान आणि कर्मबंधन मुक्ती इत्यादीसाठी आहे. कर्म करण्याने आपली मुक्ती तर नक्कीच होते, पण कर्म करून परमेश्वराला अर्पण करण्यापेक्षा कर्म करतानाच परमेश्वराचे नामस्मरण करा. त्याहून सोपा मार्ग नाही. जय सद्गुरू.